नमस्कार, मी अनंत मराठे. तुम्ही मला आता ओळखलं असेलच. सर्वप्रथम मी माझ्या या अनंत ॲस्ट्रो ज्ञान या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा तुमचे सगळे मतदारांचे मी आभार मानतो. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला जो अगोदर प्रतिसाद दिलात पूर्वीच्या की महायुतीच निवडून येणार, या व्हिडिओला जो तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं शतशः अभिनंदन करतो. लक्षात ठेवा, मी त्यानंतर मतदान करण्यासाठी पण तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता. त्यातही म्हटलं होतं की राजा रात्र वैऱ्याची आहे, जागा राहा आणि आपल्याला आपली धर्माची पताका पुढे न्यायची आहे. त्याच्याकरता सुट्टी घेऊ नका. कुठेतरी मी एकट्या मताने काय होणार आहे, ह्या सर्व गोष्टी मी बोललो होतो आणि त्या सर्व तुम्ही गोष्टी पाळून हे एवढं भव्य मतदान केलं आणि एक राष्ट्राचं महत्त्वाचं कार्य तुम्ही केलं आहे आणि त्याचं फळ तुम्हाला ईश्वराने नक्की दिलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. आता आपली महायुती चांगल्या प्रकारे निवडून आलेली आहे, ज्याला आपण म्हणतो की जे आमच्या सगळ्यांच्या मनात होतं तसंच झालेलं आहे. कोणत्याही प्रकारचं सावट कोणाच्या मनामध्ये नाही आहे. तर त्यामुळे हा आता आपला पुढचा कार्यभाग चांगलाच होणार आहे. तुमच्यापैकी बरेच जणांनी मला असे प्रश्न विचारले फोन करून की पुढचा मुख्यमंत्री कोण होणार ते सांगा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे आपण ज्या वेळेला विजय जो म्हणतो तो महायुतीचा विजय होता आणि आपण ज्या वेळेला एखाद्या वेळेला काही भविष्य वर्तवताना त्याच्यामधनं उगाच काही लोकांच्या मनामध्ये कोणत्या एका व्यक्तीला मी जर का कोणत्या एका तुमचा मुख्यमंत्री होणार आहे असं सांगितलं तर त्यामध्ये उगाच कटुता निर्माण होते. गोष्टी सर्व प्रकारे साफ होत्या की कोणाला मतं जास्त आहेत, कोणाला जास्त सीट्स आहेत. तर ते आणि एवढ्या दिवसाची फडणवीसांची मेहनत आहे, त्यांनी केलेला त्याग आहे, त्या त्यागाचं आणि तुमच्या आमच्या मनातल्या सगळ्यांचं प्रतीक त्याच्यामध्ये आपल्याला मिळणारच होतं आणि तेच गोष्ट घडणार आहे. आज मी थांबलो होतो एवढ्याकरताच की आज शिंदेसाहेबांनी पण आपल्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीसुद्धा आज गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की माझी कोणतीही अडचण नाही, मी पाठिंबा देणार आहे, आमच्या शिवसेनेचा पाठिंबा असणार आहे. या सर्व गोष्टी त्यांनी खुलासेवार क्लिअर केलेल्या आहेत. त्यामुळे आता सरकारच्या फॉर्मेशनमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. परंतु मी आता पुढचा व्हिडिओ जो तयार करणार आहे तो शपथविधीच्या वेळचा जो मुहूर्त आहे त्याच्या हिशोबाने कोण पुढचं आपलं राज्य कसं चालेल किंवा त्यावेळेला असलेल्या मंत्रिमंडळातल्या लोकांच्या पत्रिका काय सांगतात, अशा एकेकाच्या पत्रिका घेऊन विवेचन करण्याचा माझा विचार आहे. म्हणजे यामध्ये अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत किंवा आणखीन काही महत्त्वाच्या व्यक्ती असतील, त्यांच्या प्रत्येकाच्या एकेकाच्या पत्रिका घेऊन त्याच्या दृष्टीतनं आपण त्यांची पुढची वाटचाल कशी असणार आहे या सगळ्याचा अभ्यास करण्याचा माझा विचार आहे. आणि त्या गोष्टीकरता तुमच्या सगळ्यांकडनं मला सहकार्य मिळेलच. आणि थोडासा धीर धरा, आपण जे काम करतोय ते अजून संपलेलं नाही आहे, ही तर सुरुवात आहे. कारण काय, रात्र अजून संपलेली नाही आहे. कारण याच्या पुढे वक्फ बिल येतं आहे, त्याचाही काही गोष्टींवरती आपल्या भारतीय राजकारणावरती परिणाम होणार आहे. तर आपल्याला सजग राहायला पाहिजे. इतर काही जे विरोधी पक्ष आहेत ते आज 57 जागांवर सीमित राहिले असले तरी त्यांची एकंदर प्रवृत्ती आपण बघितली तर त्याच्यापासून पण सावध राहायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की त्यांच्यापासून काही धोका आहे, पण जसं रामदास स्वामींनी सांगितलं होतं, तिसरे ते सावधपण सदा असावे, तसं आपण सगळे सावध राहूया, आपण सगळे एक राहूया. म्हणून महायुतीतल्या सर्व लोकांनी जो संदेश तुम्हाला आम्हाला दिला की एक रहेंगे तो सेफ रहेंगे, तोच जो निर्णय आहे किंवा ती जी स्लोगन आहे ती त्यांनी स्वतः तिघांकरता तिन्ही महायुतीच्या घटक दलांकरता पण वापरलेली आहे की एक रहेंगे तो सेफ रहेंगे. जर त्याच्यामध्ये कुठे काही दुरावा निर्माण झाला असता तर लोकांच्यामध्ये वेगळा संदेश जातो आणि मग आपण जसं म्हणतो ना की दैव देतं आणि कर्म देतं, तर तसं कोणत्याही गोष्टी घडल्या नाहीत, घडणारही नव्हत्या.
पण तरी शेवटी मानवी स्वभाव आहे, प्रत्येकाच्या आकांक्षा असतात, अपेक्षा असतात. यामध्ये कोणत्याही म्हणजे आपण ऐकणारे सर्व महायुतीचेच कार्यकर्ते आहोत, कोणते पक्षाचे नाही असं आपल्याला धरून चाललं पाहिजे. आपण सगळ्यांनी एक राहून सेफ राहिलं पाहिजे, एकमेकांशी नातं जोडलेलं ठेवलं पाहिजे. म्हणून पुढे सुद्धा लक्षात ठेवा, ही जी एकजूट आपण दाखवलेली आहे, ही जी जागरूकता आपण दाखवलेली आहे, ती जागरूकता आपण कायम ठेवावी आणि या सर्व गोष्टींना पुन्हा कधीही संधी आली तरी आपण जर एक राहिलो तर सेफ राहू, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा धन्यवाद. अनंत मराठे माझ्या या ॲस्ट्रो अनंत ज्ञान या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल इतरांना पण सजेस्ट करा. तुम्ही लोकांना हा चॅनल शेअर करा, त्यामुळे आणखीन जास्त. शिवाय मला सूचना द्या की बाबा कोणाकोणाच्या पत्रिका सोडू. मला मध्यंतरी आलं होतं की राज ठाकरे यांच्या पत्रिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे सगळं मला करायचं आहे. पण तुमच्याकडनं मला जर का प्रतिसाद चांगला मिळाला तर मला आणखीन उत्साह येईल. पुन्हा एकदा सांगतो की हा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कोणाच्या पत्रिकांच्यावरती अभ्यास केलेला आवडेल तेही सांगा, त्याप्रमाणे मी करीन. पुन्हा एकदा एक रहेंगे तो सेफ रहेंगे. धन्यवाद.